आयर्नमॅन ही स्पर्धा नेमकी काय असते? 123 किलोमीटरला ही पडली होती. फिनिश लाईन मध्ये आम्ही दोघे झेंडा घेऊन जे आलो ते प्रसंग आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही विसरू शकणार. त्या पहिल्या भेटीच्या काही आठवणी आहेत का? मी जरा मागे घेऊन जाते तुम्हाला. ते आणि मला समजलं होतं की मुलांनी 26 मुली बघितल्यात आधी. अरे बापरे. आणि मग तुमच्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही. आणि आजी आजोबा आम्ही. एक्झॅक्टली. जगातील सर्वात कठीण सहनशक्तीच्या स्पर्धांपैकी एक मानली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणे हे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. यासाठी लागते अविश्वसनीय शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, कठोर शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि स्वतःवर अढळ विश्वास. आज आपल्यासोबत असे एक प्रेरणादायी दाम्पत्य आहे ज्यांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर केवळ फिटनेससाठी सायकलिंग सुरू केले आणि त्याच प्रवासाने त्यांना आयर्नमॅन बनवलं. ही केवळ एका स्पर्धेची यशोगाथा नाही, तर जिद्द, चिकाटी, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्यासाची कहाणी आहे. आपण पाहत आहात विवेक संवाद. मी विवेक इनामदार. आणि मी डॉक्टर विनया केसकर. आजच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत पिंपरी चिंचवडमधील थेरगाव इथे राहणाऱ्या आयर्नमॅन दाम्पत्य दिनेश कपूर आणि योगिता कपूर यांना. दिनेश कपूर यांनी टाटा मोटर्समध्ये दीर्घकाळ सेवा बजावली असून सध्या ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्णवेळ कार्य करत आहेत. फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांनी टाटा मोटर्समध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. योगिता कपूर या शिक्षिका असून उत्कृष्ट धावपटू, योगसाधक आणि अनेक मॅरेथॉन तसेच ट्रायलथॉन स्पर्धांमध्ये पदक विजेते आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये पोडियम फिनिश मिळवलेला आहे. प्रत्येक बर्गमॅन ट्रायलथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरीसुद्धा योगिता यांनी केलेली आहे. त्यांचा मुलगा पुनीत कपूर हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून मुलगी निकिता ही राज्यस्तरीय फुटबॉलपटू राहिली आहे. खेळ, फिटनेस, शिस्त आणि चिकाटी ही या संपूर्ण कुटुंबाची ओळखच बनलेली आहे. दिनेशजी आणि योगिताजी, विवेक संवादमध्ये आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. पहिला प्रश्न, आयर्नमॅन ही स्पर्धा नेमकी काय असते? कारण हा अनेकांना माहिती नसल्याने उत्सुकतेचा प्रश्न आहे. त्यामध्ये कोणकोणती आव्हानं असतात आणि जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी ती एक कशी का मानली जाते? आयर्नमॅन स्पर्धा हे नेमकी एक एन्डोरन्स स्पर्धा आहे. सर्वात कठीण म्हणजे एन्डोरन्समध्ये सगळ्यात कठीण स्पर्धा आहे. आणि हे कठीण यामुळे मानले जाते का याच्यामध्ये स्विमिंग हे 3.8 किलोमीटर आणि सायकलिंग हे 180 किलोमीटर आणि रनिंग हे 42 किलोमीटर हे तुम्हाला सलग 15 तास 30 मिनटात, म्हणजे जिकडे आम्ही केलं हॅम्बर्गमध्ये तिकडे 15 तास 30 मिनटामध्ये हे तुम्हाला पूर्ण करायला लागेल. हे सगळे एका पाठोपाठ एका पाठोपाठ जेव्हा अगर तुम्ही टाइमपास केला, तुम्ही तुमचं विश्रांती घेतली तर तुमचं कट ऑफ टाइम, आणि त्याच्यामध्ये पण कट ऑफ टाइम असतो 2 तास 20 मिनिटामध्ये तुम्हाला स्विमिंग संपवायला लागतं. आणि तुम्ही अगोदर संपवला का तुमचं ते बफर टाइम मिळतो, तुम्ही तेवढा तुमच्या पीबी देऊ शकता. पीबी म्हणजे बेस्ट देऊ शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 9.5 तासामध्ये स्विमिंग, ट्रान्झॅक्शन 1 आणि सायकलिंग हे 9.5 तासामध्ये करायला लागतं. आणि हे तुम्ही नाही केलं का तुम्ही त्या क्षणी तुम्ही बाद होता आणि चुकून तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला तो आयर्नमॅन पदवी मिळत नाही त्याच्यामुळे. आणि हे जगातली सगळ्यात सगळ्यात कठीण स्पर्धा मानली जाते त्याच्यामध्ये. काही सलग 15 तासामध्ये करणं हे आवड आहे. भरपूर लोक रनिंग करतात 42 किलोमीटर, स्विमिंग करतात आणि सायकलिंग करतात, हे वेगळं करतात. पण हे तिन्ही एकत्र करणं हे खूप आवड मानलं जातं. त्यामुळे जगात म्हणजे सगळ्यात कठीण एक स्पर्धा एन्डोरन्स पूर्ण स्पर्धा कस लावावं लागत. फार कठीण परीक्षा सामोरं जावं लागतं. खूप कठीण द्यायला लागतं. त्याच्यासाठी म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करायची असते तुम्हाला, म्हणजे तुमचे जे 1-1.5 वर्षापासून तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असतो का आम्ही करणार का नाही, परत सायकल पंक्चर होणार का, परत ते सायकल पंक्चरसाठी किट घेऊन जाणं, परत एवढं केल्यानंतर 42 किलोमीटर पायाने धावायचं आपल्याला. तिकडे कुठली गाडी नाही. सायकलमध्ये पण पंक्चर होण्याची शक्यता आहे, सायकलमध्ये क्रॅम्प्स येऊ नये हे. आणि सगळ्यात मोठा म्हणजे पाणी थंड, म्हणजे तिकडे 8 डिग्री टेम्परेचर जो सकाळी सगळ्यात पहिला स्विमिंग स्टार्ट होतो. त्यामुळे हे कस काढणं म्हणजे अक्षरशः म्हणजे जेव्हा जिथपर्यंत स्पर्धा चालू होत नाही तिथपर्यंत तुमचा हार्ट रेट
चालू व्हायचा अगोदरच 150-160च्या वरती गेलेला असतो त्याच्यात. पण आव्हानं काय वाटतात? म्हणजे तुम्हा दोघांनाही हा प्रश्न आहे वेगवेगळं, कारण तुमच्यासाठी आव्हानं वेगळी असणार, स्त्री म्हणून आव्हानं वेगळी असणार, तर काय सांगाल? स्त्री म्हणून म्हणजे माझं 45 नंतर माझं मोनोपॉज स्टार्ट झालं, तर थोडं निराशातच चाललं होतं. त्याच्यानंतर मला थोडे होप्स मिळाले. मी ज्यांना गुरु मानते, माझे पेठे सर आहेत, त्यांनी वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी आयर्नमॅन केलं 2 वर्षापूर्वी. वा. तर मी रनिंग करायची, सायकलिंग पण करायची चांगली. स्विमिंग कधी केलं नव्हतं. तर त्यावेळेस सरांचा सत्कार होत होता. त्यावेळेस सर मला बोलले, तू पण करू शकते. म्हटलं, सर मला स्विमिंग नाही येत. बोलले, नाही तू शिक, तुला येईल. उद्या तू पूलमध्ये ये. दुसऱ्या दिवशी पूलमध्ये गेले. अक्षरशः मला म्हणजे सर्वाईव्ह स्विमिंग असतं तसं करून दाखवलं. बोलले, नाही तुला कोचिंगची गरज आहे. मग ठोंबरे सरांचा त्यांनी नंबर दिला मला. त्यांना न बघता त्यांनी फोनवरच बोलले, सर करायचं आहे. बोलले, होईल, तू फक्त पूलमध्ये ये पहिले. आणि त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि ह्याच्यामुळे मी ह्या सर्व मोनोपॉजमधून पण बाहेर आले. आणि माझी जी डॉक्टर आहेत, डॉक्टर निखारे मॅडम, त्या एवढ्या खुश झाल्या की मोनोपॉजमध्ये लेडीजचं वजन वाढतं 10 किलो 15 किलो आणि तुझं वजन कमी होते. कारण एवढं जबरदस्त तुम्ही हो. एक्सरसाइज करत होता किंवा डेली तुमचं रुटीन असेल, तर हो. त्या Yes. सगळ्यामुळे पण होत हो. असेल. तर माझा प्रश्न तुम्हाला दोघांनाही आहे की आयर्न मॅन ही आपण आत्तापर्यंत सगळं ऐकलं की किती कठीण आहे. तर जेव्हा तुम्ही फिनिशिंग लाईन ओलांडली तेव्हाच्या तुमच्या काय भावना होत्या? तसं आम्ही खूप विचार करून गेलो होतो. आम्ही हो. असा पोज देणार, तसा पोज देणार. पण आम्ही जेव्हा दोघे रनिंगला एकत्रच होतो, म्हणजे योगानं आम्ही दोघे एकत्र घेत होतो. आणि जेव्हा आमच्यामध्ये फक्त हातामध्ये भारताचा झेंडा होता, आता पण भरून आलोय. म्हणजे ते फक्त क्षण म्हणजे अख्खा अंगामध्ये काटा होता आणि भारताचा हातामध्ये झेंडा होता. आणि जर्मनीमध्ये आपण हातामध्ये भारताचा झेंडा घेतोय आणि फिनिश लावून ओलांडून फक्त एकच अंगामध्ये काटा, आशू आणि भारताचा झेंडा. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आणि दोन्ही नवरा बायको एकदाच संपवतो. आणि आपण तेव्हा माहिती पण नव्हतं आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एक पहिले दाम्पत्य ठरणार आहोत असा विचार केला होता. पुण्यामध्ये आहे, पण पिंपरी चिंचवड आपण पहिले होणार असा विचार पण नाही केला होता. पण तो क्षण आम्ही जेव्हा एकमेकाला मिठी घातली आणि खूप एन्जॉय केला त्याच्यामध्ये, मग तो आम्ही शब्दच सांगू शकत नाही त्याचे त्याच्यामध्ये. शब्दच नाही त्याच्यासाठी काही. अभिमान असं वाटत होता का म्हणजे आतापर्यंत आम्ही भरपूर मोठ्या लोकांना बघितलंय हातामध्ये झेंडा घेताना, पण तो झेंडा घेताना म्हणजे तो दॅट इज स्पीचलेस. म्हणजे शब्दच नाही आहे. खरंय, तुमचं म्हणजे ऐकतानाच असं आम्हीही स्पीचलेस झालोय खरं तर. कारण तो अनुभव सांगणं शब्दात खूप कठीण आहे, ते अनुभवणंच एक वेगळी प्रोसेस आहे ती. जी. तर मला पुढचा प्रश्न तुम्हा दोघांना असा आहे की पती पत्नी एकमेकांना साथ दिली तरच कोणीही करिअर करू शकतो. म्हणजे असं म्हणलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि एका यशस्वी स्त्री मागे एक पुरुष असतो. पण तुमच्या दोघांच्या बाबतीत या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघं एकमेकांच्या हातात हात घालून चाललेलात. तर तुमची भेट कशी झाली होती किंवा त्या पहिल्या भेटीच्या काही आठवणी आहेत का? मी जरा मागे घेऊन जाते तुम्हाला. ही सांगू शकते माझ्यापेक्षा चांगलं. खरं तर आमचं अरेंज मॅरेज आहे. हा. आणि म्हणजे जेव्हा मी यांना बघायला आले, पाडव्याचा दिवस होता. माझी बहीण असते देवरोडला, तिच्या घरी हा बघण्याचा कार्यक्रम होता. तुमचं आमचा. माहेर कोणतं? माझं माहेर शिर्डीजवळ कोलार म्हणून गाव आहे तिथले. हो. तर मी तिकडून येणार होते आणि मला समजलं होतं की मुलांनी 26 मुली बघितल्यात आधी. अरे बापरे. आणि माझ्यासाठी तो पहिलाच प्रसंग होता. माझ्या मनात खूप धाकधूक होती, पण सगळं व्यवस्थित म्हणजे आम्ही एक दोघांना पसंत पडलो. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर मग आमचं लग्न झालं. वा. 26 मुली बघितल्यानंतर यांना पसंत केलं. माझी अट एवढीच होती का जे पण माझी अर्धांगिनी असेल ते माझ्या हाईटमध्ये पाहिजे. आता बरं. मला कोण शॉर्ट मिळायची, कोण झाड दिसायची, ते मला तो नको होता. आणि खरं बघितलं तर म्हणजे आमच्या दोघांमध्ये एकच होतं अंडरस्टँडिंग, मला काहीच नको आहे, फक्त मला एक मुलगी पाहिजे. एक साडीमध्ये आली तरीही चालेल. तर माझं एकच होतं का म्हणजे मला पहिले शॉर्टमध्ये बघितलं, येस शी इज अ करेक्ट वुमेन फॉर मी. माझं स्टेटमेंट होता. मी त्याच्यानंतर कुठलीही मुलगी बघितली नाही. आईवडिलांना सांगितलं काहीही फायनान्शियल असेल आपण बघू, पण मला हे पसंत आहे आणि आपण इकडे लग्न करायचं. लव्ह ॲट फर्स्ट साईट हा, तो 26 नंतर म्हणू शकता. म्हणजे ऍक्च्युली खूप मुली मी बघायला गेलो पण नव्हतो. वडिलांनी सांगितलं आपण भेटायला जाऊ. यांना नाही, पहिल्यांदाच पाहिलं होतं हो, ना. मी पहिला प्रोफाईल बघायचो, नंतरच बघायला जायचो. यांचे जे काका होते ते बघितलं, नाही तुम्ही मुली बघायलाच या, पण नाही फोटो पाठवा. नाही, पण त्यांनी शेवटी आग्रह केला आणि आम्ही
समोरासमोर एक पहिल्यांदाच बघितला आणि मी यस तेव्हाच सांगितलं. तुम्ही म्हणू शकता लव्ह ॲट फर्स्ट साईट. वा वा. लग्नानंतरची किंवा आधीची एखादी रंजक आठवण, कारण तो काळ असा नव्हता की व्हॉट्सअपवर आपण चॅटिंग करतोय, गप्पा मारतोय, बोलणं पण कमी होत असे, तर त्यावेळेला कम्युनिकेशन कसं होतं किंवा काय होतं का काहीच नव्हतं? होतं. टेलिफोनवर करायचो मी, टेलिफोनवरती आठवड्यातून म्हणजे एकदा बोलायचो. एकदाच कधीतरी बोलायचो आम्ही आठवड्यामध्ये. म्हणजे कधी त्यांचा फोन यायचा आणि माझ्याकडे मोबाईल पण नाही, घरी लँडलाईन पण नाही. का मी पण 94 मी पुण्यामध्ये आलो. जशी माझी आई पुण्याचीच होती आणि मी चिंचवडला 98 राहायला आलो आणि 98 म्हणजे 98मध्येच आमचं लग्न झालं. लग्नाचा अगोदर आम्ही फ्लॅट घेऊन मी रेडी होतो. घरी काहीच नव्हतं. जे कष्ट केला म्हणजे आणि मी टाटा मोटर्समध्ये होतो. माझे पण स्ट्रगल पिरियड चालू होता. आम्ही 98मध्ये म्हणजे आल्यानंतर जेव्हा पण आम्ही कामाला बसून यायचो होतं, मी रात्री कधी फोन लावायचो, आठवड्यामध्ये एकदा ठरायचं का शुक्रवारने जा. आम्ही पहिलेच सांगायचो तू शुक्रवारी कर नाही तर मी करणार. असं ते ठरवून आम्ही एकमेकाशी बोलायचो त्याच्यामध्ये. असं तेच आठवणी आहे आमच्या. पण आता तर मोबाईलमध्ये टेक्स्ट टाकला तर होतं सगळं. सोपं झालंय, पण ती मजा नाही आहे जी हो. त्यावेळेला होती. हा जो फिटनेसचा तुमचा प्रवास आहे तो कधी सुरू झाला? बालपणापासूनच आवड होती का कसं? दोघांचे प्रश्न म्हणजे उत्तरं दोघांची वेगवेगळी असतील मला वाटतंय. 100%. मी ॲक्च्युली लहानपणापासून शाळेमध्ये फुटबॉल खेळायचो. तर मी लहानपणापासून माझं फुटबॉल करिअर चालू होता. टाटा मोटर्सला पण मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी टाटा मोटर्सला इंडस्ट्रियल नॅशनलपर्यंत मी रिप्रेझेंट करत होतो. मी मिठापूर, मुंबई आणि हे सगळे ठिकाणी टाटा मोटर्सला ॲज अ गोलकीपर मी रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझं एक पायाचं खेळताना माझं मिनिस्कस टिअर झाला होता. त्याच्यानंतर पण मी कमबॅक केला, पण एक वय झालेला असतो. तेव्हा डॉक्टरनी याला सांगितलं का आता फुटबॉल बस करा, हे थोडंसं हे गेम आहे. तर मी ते खेळा. पण त्याच्यानंतर पण आम्ही दोघं योगा, रनिंग आणि सायकलिंग करायचोच आम्ही. पण त्याच्यानंतर आम्हाला या क्षेत्रामध्ये म्हणजे माझा मुलगा ॲक्च्युली नॅशनल मेडलिस्ट आहे, स्विमर आहे, ट्रायथलॉन पण केलेलं आहे त्यांनी. त्याला आम्ही सोडायला पण जातो. तो अनिवासी प्लेअर होता बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीचा. आम्ही त्याला सोडायला जायचो, घ्यायला जायचो, आम्ही बघायचो त्याला. कधी पण विचार नाही केला होता का आम्ही कधीतरी करणार त्याच्यामध्ये. कधीच विचार केलेला नव्हता त्याच्यामध्ये. हे माझी जर्नी आणि यांची जर्नी हे स्वतः सांगू शकतात. ऍक्च्युली तुमच्याकडे येताना मला एक असं जाणवतं की 2 मुलं आहेत ती इतकी मोठी आहेत, एक मुलीचं लग्न झालेलं आहे. तुमच्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही. आणि आजी आजोबा आम्ही. एक्झॅक्टली. तर हे तर सांगूनही पटणार नाही. मला 23व्या वर्षीच मुलगी झाली आणि माझ्या मुलीचं लग्न 24व्या वर्षीच झालं. बरोबर. पण फिटनेससाठी तुम्ही काय वेगळं? कारण आपण स्त्रिया स्वतःच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत नाही किंवा थोडं बाळणपणानंतर थोडं दुर्लक्ष होतं. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय केलं? मी आधीपासून योगा वगैरे करायची वडिलांबरोबर. लहानपणापासून वडिलांबरोबर योगा वगैरे करायची आणि जवळजवळ ग्रॅज्युएशनपर्यंत मी 4.5-5 किलोमीटर सायकलवरच जायची. म्हणजे लग्न होईपर्यंत तरी माझं तेवढं जायची. आणि लग्नानंतर पण मग मला आधीपासून योगाची वगैरे आवड होती, त्यामुळे मी थोडं करायचे घरामध्ये. मुलांमध्ये जसं जमेल तसं करायची. त्याच्यानंतर थोडी मुलं मोठी झाली 5वी-6वीला, तर मग आम्ही दोघं एकत्र योगाला जायचो आणि आम्ही योगाच्या 2 एक्झाम पण दिलेल्या आहेत बरोबरच. पण लग्नानंतर हे सगळं करणं म्हणजे तितकं सोपं नसतं. जॉईंट फॅमिली असते, इतर जबाबदाऱ्या असतात, मुलांच्या शाळा. तर हे सगळं करताना फिटनेस सांभाळावा असं कसं काय वाटतं? नाही, म्हणजे आपल्यासाठी 1 तास तर 24 तासामधून 1 तास तर निघूच शकतो. म्हणजे किती मुलं असू, सगळ्या जबाबदारी असू, पण स्वतःसाठी 1 तास निघू शकतो. म्हणजे नाही, याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं, आम्ही जेव्हा मुलं आमचे छोटे पण होते तर आम्ही काय करायचो, आमचे एक अर्धा किलोमीटर तर आमचं एक पूर्ण राऊंड होता आणि बिल्डिंगमध्ये होती आमची. तर स्टॅक बिल्डिंगच होती, म्हणजे असं मोठी सोसायटी नव्हती. पण त्या बिल्डिंगच्या शेजारीच आम्ही वॉकिंग करायचो. सकाळी मला फर्स्ट शिफ्ट असायची, मी जायचो. पण त्या बिल्डिंगच्या शेजारी 5ला निघायचो आणि 6पर्यंत आम्ही वॉकिंग करायचो आणि 6:15 त्यावरून मी निघून जायचो कामाला. आणि तो एक आम्ही ठरवलं होतं आम्हाला फिटनेस करायचं तर आम्ही करणार. पण 3ला आल्यानंतर आम्ही दोघे योगाला जायचो. मग तो आम्ही ठरवलं होतं. त्याच्यामध्ये आमचे म्हणजे जेवायची वेळ हे आम्ही ठरवून घेतलेलं होतं. अगोदरपासून आम्ही फिटनेसमध्ये होतोच, हे प्लस पॉईंट होता. पण एवढ्या एन्डोरन्समध्ये काय व्हाल, पण तो एक फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक माणसाने हेच विचार करणार, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. 1 तास काढणं काही अवघड नाही आहे त्याचं. खरंय. आणि फिटनेस ही अशी गोष्ट आहे ना की तुम्ही कंटिन्युअस ठेवलं तर, असं अचानक एक दिवस मला वाटतंय की मी फिट दिसावं राहावं तर ते नाही होऊ शकत. मला वाटतं प्रेक्षकांनी पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेळ नाहीये हे आपण नुसतं कारण सांगतो,
पण फिटनेस महत्त्वाचा आहे. आत्ता तुमच्या दोघांच्याही बोलण्यात आलं की तुमचा मुलगा पण नॅशनल प्लेअर आहे, मुलगी पण. तर तुमच्या मुलांमध्येही हे संस्कार तुम्ही कसे रुजवले? का आईबाबांना बघून ते इन्स्पायर झाले? काय झालं? आता माझा मुलगा जेव्हा लहान होता म्हणजे तेव्हा पण आम्ही बघत होतो आणि मी स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मला पण वाटत होतं का म्हणजे मुलांनी स्पोर्ट्स, पण आम्ही त्यांना चॉईस दिलं होतं. म्हणजे शिक्षणमध्ये खूप चांगले होते दोन्ही, खूप म्हणजे आतापर्यंत दोघांनी, म्हणजे एकाने 88% आणि एकाने 90% दोघांनी 10th आणलं, 12th पण दोघांनी छान आणलं. पण त्यांना स्पोर्ट्समध्ये पण आवडते. माझी मुलगी स्टेटमध्ये फुटबॉल त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. मुलगा तो अंडर 14, अंडर 17 आणि ओपन्समध्ये तो नॅशनलपर्यंत खेळलेला आहे. तो कझाकिस्तानमध्ये बायथलेमध्ये तो एशियन चॅम्पियनशिपमध्ये पण सिलेक्ट झाला होता, पण दुर्दैवाने विजा झाला नाही, तो पार्टिसिपेट करू शकला नाही. खूप आपल्या भारतामध्ये हेच विजा आणि हे स्पोर्ट्समध्ये पण, आता आमचं पण विजा होता तर आम्हाला तो टेन्शन होता का विजा होईल का नाही, काय नाही, तर खूप टेन्शन असतं. पण हे जर्नी आम्ही पहिल्यापासून त्यांना चॉईस दिलं होतं आणि याच्यामध्ये शाळेने पण खूप सपोर्ट केली त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये शाळा खूप सपोर्टिव्ह असेल तर मुलाचा करिअर स्पोर्ट्समध्ये होऊ शकतो. त्यांच्या मुलाच्या शाळेने 8वीपासून ते 12वीपर्यंत खूप सपोर्ट केली त्यांनी. त्यांना म्हणजे खूप त्याला काही हे नाही केलं का बंधन का तुम्ही शाळा, एक्झाम द्यायला जायचं, एक्झाममध्ये खूप चांगला स्कोअर करायचं. स्पोर्ट्समध्ये कोणतीही शाळा त्या स्पोर्ट्समध्ये मेडलिस्ट आला तर त्यांना त्यांच्या पेजवरती टाकता येतं. त्यामुळे त्याची जी SNBP शाळा होती डॉक्टर भोसलेंची, तर त्यांनी आणि त्यांचे प्रिन्सिपल, मग डॉक्टर भोसलेपर्यंत खूप खबर कमी जायची, पण त्यांचे प्रिन्सिपल खूप सपोर्टिव्ह होते, खूप सपोर्टिव्ह. आता प्रश्न येतो तुमचं बालपण, कुटुंब, शिक्षण या सगळ्याचा तुमचं व्यक्तिमत्वाची घडण आणि आत्ता जे काही यश मिळवलं त्याच्यावर कसा प्रभाव पडला? आणि बालपणमध्ये तर सगळ्यात मोठा श्रेय असतो आईवडिलांचा. आणि आज मी जो आहे मी आज, आम्ही म्हणजे आज जेवढी आमची लक्झरी लाईफ आहे ते मी आज माझे आईवडील नाही आहे, मी हसमस्तक करून त्यांना मी धन्यवाद करतो. जे आज लक्झरी लाईफ आहे माझ्या, जे आज माझ्या बॅकग्राऊंड आहे माझं, ते आईवडिलांमुळे आहे. बालपण तर खरंच म्हणजे आईवडीलच घडवतात. आणि त्याच्यानंतर जे आपण स्कूल लाईफ नंतर जे घडवणं असतं ते आपलं इंडिव्हिज्युअली याच्यामध्ये असतो. म्हणजे आपण कसं शिकणार, आपण कसं वागणार आणि आपण कसं हे असेल ते एक कॉलेजला आल्यानंतर हे बोलतात ना 14 वर्षानंतर, आता 14 ते 18 वर्षानंतर तुमचं ठरवतो. तर त्याच्यानंतर कॉलेज लाईफ झाला, मी ITI केलं, त्याच्यानंतर डिप्लोमा केलं, एक इंडस्ट्रियलमध्ये गेलो. ते एक जे होतं घडवणं म्हणजे लोकांशी भेटणं, स्पोर्ट्समध्ये जाणं. आणि सगळ्यात मोठं स्पोर्ट्समध्ये जाण्यासाठी, स्पोर्ट्समध्ये जेव्हा माणूस असतो त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन येते. एक डिसिप्लिन आल्यामुळे तुम्हाला खूप फरक पडतो. त्यामुळे आम्ही दोघे स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे तोच म्हणतात आमच्या DNA मध्ये मुलांना भेटलेला आहे. आणि तो टाटा मोटर्स असल्यामुळे मी कंपनी अशी शोधायचो की तिकडे स्पोर्ट्स असायचं. आणि योगायोगाने मी मुकुंदला ट्रेनिंगला होतो. मुकुंदमध्ये पण मी फुटबॉल खेळलेलो आहे, ट्रेनिंगमध्ये पण खेळलेलो आहे. आणि टाटा मोटर्सला आलो, तिकडे पण खेळलो. त्यामुळे तो एक डिसिप्लिन ऑटोमॅटिक आलेला आहे. आणि तो डिसिप्लिन तुम्हाला पुढे घेऊन जातो. आणि आज तो डिसिप्लिन आम्हाला आज आयर्नमॅनसाठी आज आम्हाला थोडा उपयोग झालेला आहे. म्हणजे बालपणी तुमच्या फॅमिलीमध्ये कशी होती फॅमिली? कोण कोण होतं? माझे वडील रेल्वेजमध्ये होते. माझी आई हे म्हणजे आईचं खूप म्हणजे स्टोरी सांगायची म्हणजे 16 वर्षी त्यांचं लग्न झालं. आणि 16 वर्षी लग्न झाल्यानंतर खरंच बघितलं त्या काळामध्ये, आजपासून आपण 50 वर्ष, मी 54 वर्षाचा म्हणजे आज 55-57 वर्ष मागे गेलो तर त्या याच्यामध्ये एक लेडीजला एज्युकेशनचं काय ना, पण माझ्या वडिलांनी त्यांना शिकवलं. म्हणजे लग्नानंतर 11वीची रिझल्ट लागली, तेव्हा मॅट्रिक्युलेट 11वी तेव्हा असायची, तेव्हा त्यांना शिकवलं. आणि तेव्हा त्यांचा रिझल्ट आला. तुम्हाला आता माझ्या आजीनी सांगितलं ही हुशार आहे, त्याला शिकव. आणि वडिलांनी त्यांना सेपरेट राहून, म्हणजे वडील रेल्वेमध्ये होते, ते उल्हासनगरला राहायला आले आणि त्यांना शिकवलं. आणि त्यांना MA पर्यंत शिकवलं. ते MA झाले. आणि आई खूप जिद्दी होती. 1980मध्ये पहिला हार्ट ऑपरेशन झालं त्यांचं, ओपन हार्ट ऑपरेशन झालं 1980मध्ये. ते हार्ट ऑपरेशन जेव्हा MAचे परीक्षा द्यायला जायचे तेव्हा एका सरनी बघितलं त्यांना, 4 जिना चढायला अर्धा एक्झाम संपला होता आणि त्यांनी ते एक्झाम दिली होती ती. मग तेव्हा MAची परीक्षा पास केली, त्यांच्यानंतर MAd झाले. MAd झाल्यानंतर ती शिक्षिका झाल्या. आणि जिद अशी होती, शिक्षिका राहिले नाही, त्यांनी स्वतःची आज शाळा उभारली. आज जी शाळेचा मी अध्यक्ष आहे, ती आज शाळा म्हणजे 0 छोटी शाळा आहे, पण त्यांनी आज ती शाळा उभारण्याचं मुख्य जे वाटा आहे ते आईचं आहे. आणि त्याच्यामागे जे मुख्य स्तंभ आहे ते माझे वडील ते आहे. आणि अशा आईवडिलांच्या मी मुलगा आहे, माझी एक बहीण पण आहे, मोठी बहीण पण आहे. त्यांच्या आशीर्वादाने
आज मी जेव्हा स्विमिंग पण करत होतो त्या स्विमिंगमध्ये आईवडिलांना बोलत होतो मी. म्हणजे देवाचं ते का भीती वाटायची, म्हणजे आपण ओपन वॉटरमध्ये आपण स्विमिंग करतो, भीती वाटती, पण देवांचं बरोबर आईवडिलांचं पण नाव घ्यायचं. त्यामुळे मोठा एक श्रेय आहे त्याचं. सॉरी. नाही उलट खरं सांगू का की आई वडिलांची कृतज्ञता मानणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि आज तुमच्या अश्रूंमधनं तुम्ही ती कृतज्ञताच व्यक्त करताय. खरं तर स्पोर्ट्समध्ये असणारी लोक शिस्तीची असतात, बरोबर, हे मान्य, पण त्यांच्या एक खिलाडू वृत्ती पण असते. म्हणजे येणारी आव्हानं जी असतात, छोटी छोटी आव्हानं, काही संकट असतील आयुष्यातली, ती स्वीकारण्याची एक वेगळी वृत्ती तुम्हा लोकांकडे असते. तर तुम्ही दोघं तसे आहात का? म्हणजे छोटी छोट्या संकटांना न घाबरता खिलाडू वृत्तीने त्याला सामोरं जायचं, असा तुमचा स्वभाव आहे का, किंवा तो झालाय का? कारण स्त्रियांना तर काय संकटांची मालिकाच असते. मुलं लहान असतात, संसार सांभाळायचा असतो, तर काय होतं की एखादं छोटीशी गोष्ट पण आपल्याला डिप्रेस करते कधी कधी. तर त्या सगळ्यामध्ये या स्पोर्ट्सचा तुम्हाला उपयोग झाला का, असा माझा प्रश्न. स्पोर्ट्सचा तर खूपच उपयोग झाला आणि खरं म्हटलं एक दुसऱ्याचा सपोर्ट असला ना की मग कुठलंच संकट असं वाटत नाही की ती संकट आहे. किती छान. हे महत्त्वाचं तेच असतं. म्हणजे आता आम्ही जेव्हा आमचे जे ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करून त्या डिस्कशन असतं, तिकडे सगळंच म्हणतात तुम्ही दोघे आहे तर तुम्हाला जास्त अडचण नाही आहे. आम्ही प्रॅक्टिस करून घरी जातो, म्हणजे आता 6-7 तास प्रॅक्टिस, रविवारी 6 तास 8 तास प्रॅक्टिस असल्यानंतर सगळेजण झोपतात. त्यांची मिसेस मागणं म्हणते का तुम्ही काय झोपायला आला का, रविवार आहे आज, आम्हाला असं करायचं तसं करायचं, हे असं म्हणतात. पण आमच्या दोघांमध्ये आम्ही दोघे 6 तास 8 तास आम्ही प्रॅक्टिस केलेला असतो. तेव्हा आम्ही ठरवलेलं असतो का नाही आज तू पण तेवढंच प्रॅक्टिस केलं आहे, मी पण तेवढंच प्रॅक्टिस केलेलं आहे. त्यामुळे पहिल्यापासून म्हणजे आम्ही आता दोन्ही एकत्र, म्हणजे आईवडील माझे मुंबईला राहायचे आणि आम्ही इकडे राहायचो, तेव्हापासूनच आम्ही एकमेकाला, म्हणजे मला माहिती आहे का मी कामावरून आलो का अख्ख्या पूर्ण 8-9 तासामध्ये ही एक टीम बाळांना सांभाळून त्यांनी काम करणार. तर माझं पण काम, नंतरचं काम माझं असायचं का जे पण काम आहे शेअर करूनच काम करणं. या प्रॅक्टिसमध्ये पण तोच होता का आज नाश्ता तू बनवणार, उद्या मी बनवणार, आज जेवणाचा थोडा तू बनवणार. मग आल्यानंतर पहिलेच साफसफाई असायची, ते साफसफाई पूर्ण माझ्याकडे, कचरा टाकणं, परत सगळं आवराआवरी करणं, तुझे कपडे मी स्विमिंग आल्यानंतर कपडे मी वाळायला घालणार, तू नाश्ता बनव, असं. संध्याकाळचा 4:30 वाजता आवाज येणार चहा, म्हणजे मी जाऊन चहा करायचा ठरवलं. दादा यासाठी तुम्हाला 100 पैकी 200 मार्क. चहा मी करणार हे ठरलेलंच होतं. नाश्ता डोसा असेल, नाश्ता मी आणि करणार. असं नाही की प्रॅक्टिस मध्येच, लग्न झाल्यापासून ते खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे तेव्हापासूनच ते किचन मध्ये सुद्धा हेल्प करतात मला. वा वा, 24 डिसेंबर 2020 साधी सायकलिंगची स्पर्धा होती, ती आयर्नमॅनच्या स्वप्नामध्ये कशी परिवर्तित झाली? 24 डिसेंबर 2020 कोरोनाचा काळ होता. हां. माझा मुलगा ट्रायथलॉन प्लेअर होता, त्याची सायकल अडकली होती बालेवाडीला. म्हणजे 2-3 दिवस अगोदर मी त्या सायकल घ्यायला गेलो, तिकडच्या कोचला सांगितलं मला सायकल द्या, काय करता येत नाही तर सकाळी सायकलवरती जाऊन काहीतरी व्यायाम तर होईल. तर ऐकून होता का व्यायामाला कोण जास्त थांबत नाही, त्यामुळे सायकल आणली आणि सायकल घेऊन 20-1 किलोमीटर सायकलिंग सुरुवात केली. पहिल्या दगडूशेठला, पहिलाच म्हणजे मान दगडूशेठला मिळाला मला, मी दगडूशेठात पाय पडलो मी आणि आलो. तिसऱ्या दिवशी ही पण म्हणली मला पण यायचं आहे. म्हणजे एका मित्राची सायकल घेतली, हायब्रिड, थोडी हाईटने कमी पण होती, तर आम्ही दोघे निघालो. आणि पहिल्या दिवशी मी यांना घेऊन गेलो हिंजोडीच्या साईडला, आणि तो असा चढ होता, मागणं लई रागून हे काय मला एवढं मग थकावा आलाय असं झाला, खूप ऐकलं. आणि विशेष म्हणजे आज माझ्यापेक्षा खूप चांगली सायकल चालवते. म्हणजे 30 किलोमीटरमध्ये 1 तासामध्ये 30 किलोमीटर होतो, 32 किलोमीटर होतात, हे माझ्यापेक्षा 2 किलोमीटर पुढे असते. मग तेव्हा माझ्या मागे असायचे, मग आज माझ्या पुढे असते. असं करत करत जेव्हा आम्हाला चांगले लोक मिळायला लागले, म्हणजे ग्रुप तयार झाला, ते ग्रुपमधून चांगले लोक मिळायला लागले, मग त्यांचं मार्गदर्शन मिळालं. तर 100 किलोमीटरची पहिली स्पर्धा केली त्याच्यामध्ये आपला पुण्याची, त्यामुळे यांना पोडियम मिळाला तिकडे. तर तो एक चषक लागला. आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा आम्ही या ग्रुपला मिळालो डॉक्टर पेटेंना, तर डॉक्टर पेटे बोलले आमच्याबरोबर या, म्हणजे 100 किलोमीटरच्या अगोदरची गोष्ट आहे, आपण लोणावळा जाऊन. लोणावळा सर, म्हणजे लोणावळा कसं, म्हणजे एवढा लांब, म्हणजे कसं काय जायचं? म्हणून ना होऊन जाईल बोला. म्हणून नाही सर शक्य नाही. पण ते आम्ही बोला ठीक आहे, आपण एक काम करू, आपण कामशेतवरून जाऊन येऊ.
म्हणा कामशेत, पण ठीक आहे. आम्ही पहिल्यांदा गेलो, काहीतरी आम्हाला 3-4 तास लागले. तर 50 खूप, किलोमीटरला हो. आता आम्हाला 1.5 तास लागतो, हां. पण ते आम्हाला 3-4 तास लागले. कसं तरी आम्ही पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर तो प्रवास, आणि विश्वास साहा म्हणून आमचे एक मित्र होते, त्यांनी आम्हाला रनिंगची टिप्स दिली. तसं मी तर रनिंग करायचो, पण एवढा एन्ड्युरन्समध्ये कधीच नाही करायचो. पण त्यांनी आम्हाला रनिंग शिकवलंय, कसं रनिंग करायचं. 1 किलोमीटर रनिंग करायचं, पाणी प्यायचं, परत तुम्ही थोडंसं वॉक करायचं, परत असं करत करत आमचं एन्ड्युरन्स वाढत गेला. जेव्हा त्या जर्नीमध्ये डॉक्टर पेटे आमची आयरनमॅनसाठी गेले होते, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण ते बघून आयरनमॅन, म्हणजे आयरनमॅन ॲक्च्युली आम्ही अगोदर बघा, अमित लोंढे म्हणून PCMCचे होते, त्यांनी आयरनमॅन केलं होतं, ते बघितलं होतं. पण आम्ही आयरनमॅन करणार असं नाही, पण त्यांना बघून ही इन्स्पायर्ड झाली. ही इन्स्पायर्ड झाल्यामुळे मला आयरनमॅन करायचं आहे. अरे वा. तर मला आयरनमॅन मी विचार नाही केला, म्हणजे ठीक आहे मी मला बोलले मी तुला पूर्ण सपोर्ट करेल, तू कर. म्हटलं सपोर्ट करणार म्हणजे बरोबरच तर असणार, प्रॅक्टिसला सपोर्ट करणार. तुम्ही माझ्याबरोबर तिकडे फ्लाईटने पण येणार, मग तुम्ही का नाही करणार? तुम्ही पण करा माझ्याबरोबर. तेव्हापासून माझी पण जर्नी चालू झाली. तेव्हा आम्ही दोघे 24 डिसेंबरपासून तर 7 जून आम्ही जे होतं आता ते 26. आमच्या आयरनमॅनचं तयारीचं पूर्ण होता. त्याच्यामध्ये भरपूर अजून काय काय आहे याच्यामध्ये. योगिताजी, सुरुवातीला पोहण्यामध्ये तुम्ही खूपच नवख्या होतात, मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये आलं. तर असं असताना देखील आयर्नमॅन सारख्या मोठं आव्हान घेण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणा तर मला पेठे सरांकडूनच मिळाली, आणि माझे जे कोच होते ठोंबरे सर, त्यांनी खूप म्हणजे खूपच मार्गदर्शन. वैभव ठोंबरे. वैभव ठोंबरे सर, हां, मला न बघताच ते बोलले तू ये तर पूलला येऊन बघ. आणि अक्षरशः पहिल्या दिवशी मी गेले, सप्टेंबर महिना होता, 6 वाजता सकाळी, खूप पाऊस येत होता आणि सगळे जेंट्स होते, मी एकटीच लेडीज होते. मला खूप ॲम्बरन्स वाटत होतं, पण सर खूप चांगले ते, नाही तू पाण्यात उतर, तू कर, तुला येणार. आणि ते बोलले तू कन्सिस्टंट आली तरच तुला होणार. मग मी तो विचार खूप टेन्शनमध्ये जायचे, अरे आज पण सगळे जेंट्स आहे, आपण एकटेच हो. पण मी खूप रेग्युलर केलं, त्याच्यामुळे सरांना पण खूप कॉन्फिडन्स आला मला. आणि अवघ्या 3 महिन्यामध्येच त्यांनी मला बर्गमॅनच्या ऑलिम्पिक लेवलला ते बोलले तू पार्टिसिपेट हो. म्हटलं सर नाही जमणार मला. नाही बोलले तुला जमणार, तुला पोडियमच मिळणार तिकडे. आणि खरंच सरांचे ते शब्द खरे ठरले, मला तिथे पोडियम मिळालं. क्या बात आहे. एक सांगू का, गुरुनी कितीही चांगलं शिकवलं तरी तुमच्यातली सातत्य, तुमचे परिश्रम, तेच बोललेले मला, हे तू खूप महत्त्वाचं सातत्याने आलीस तरच तुला होणार, नाही तर तुला नाही होणार. वा वा, खूप छान. काही प्रशिक्षण प्रोग्रॅम्सनी तुम्हाला नाकार दिला होता, तेव्हा तुमच्या काय भावना होत्या आणि त्या परिस्थितीतून तुम्ही कसे बाहेर पडलात? जसं योगितांनी सांगितलं का वैभव सरांकडे गेले, तर वैभव सराचं जायचं अगोदर आम्ही एक प्रशिक्षकला आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. हां, त्या प्रशिक्षकनी म्हणजे तेव्हा माझं तर अजून ठरलेलं नव्हतं, पण यांना 0पासून स्विमिंग, मला स्विमिंग येत होतं, पण मी प्रोफेशनल स्विमिंग करायचो नाही. एन्ड्युरन्सचा कधी, मला फक्त 50-100 मीटर मी करायचो. तर मी पहिले यांच्यासाठीच प्रयत्न करत होतो का पहिले यांनी स्विमिंग शिकावा. तर त्यांना आम्ही जेव्हा बोलवलं तेव्हा ते म्हटले का तुम्ही तर यावर्षी तर विसरूनच जावा. आणि हां, असं स्टेटमेंट दिली. आणि तुम्ही हे फेसबुक अपडेट करण्यासाठी मी लोकांना ट्रेनिंग देत फेसबुक अपडेट करणाऱ्यांना मी ट्रेनिंग नाही देत नाही. अपडेट केलं नाही तर समजणार कसं लोकांना, इन्स्पायर कसे होणार लोक पण. तर हां, म्हणजे आम्हीच तेच सांगितलं, म्हणजे आम्ही आणि पेटे सर आमच्या बरोबर होते आणि ते आयरनमॅन पण झाले होते. तर मला यांच्याकडनंच आम्ही इन्स्पायर झालो. आणि किती असे लोक आहे, डॉक्टर सलील आहे, किती लोक आहेत, त्यांच्याकडनं आम्ही इन्स्पायर होतो. म्हणजे आम्ही हे सोशल मीडिया नाही बघितलं तर एकमेकांना इन्स्पायरच होणार नाही त्याच्यामध्ये. पण थोडंसं आम्ही हे झालं, म्हणजे तो परिस्थिती अशी होती. आता म्हणजे कोचने असं सांगितलं तर आम्ही परिस्थिती कसं होणार. आता असा कुठला कोच मिळणार म्हणजे नाही, व्हॉट एव्हर इट मे बी, आपण प्रयत्न करू. तुमची मेहनत आणि माझ्या कोचिंग हे तुम्हाला यश. तर तो वैभव सरांमध्ये होता. पहिल्या दिवशी वैभव सरांना मी फोन केला, बोलता वेन देर इज अ विल देर इज अ वे. म्हणजे तुमच्याकडे तुमचं ते आहे तर आपण नक्कीच करू शकतो. काय वेळ लागेल, पण हे जे सेंटेन्स आहे ना, हे तुम्हाला तुमच्या अंगामध्ये तुम्हाला एक तुमचं मॉरल बूस्ट करतो. आणि असंच कोच पाहिजे. म्हणजे कितीही कोच मोठा असू द्या, किती, पण तो काय शाळेमध्ये एक 90% विद्यार्थीला तुम्ही 94% आणणं सोपं आहे, पण एक 35% माणसाला तुम्ही
70-80% आणणं हे सोपं नाही. आणि तोच खरा गुरु आहे. तो खरा गुरु आहे, तो खरा गुरु आहे. त्यामुळे वैभव सरांना मी खरंच ते गुरु आहे. मी आजपर्यंत माझ्या वयाने लहान आहे पण मी त्यांच्या पाया धरतो का त्यांनी आज मिसेसला म्हणजे मला पण शिकवून मला पोहता म्हणजे 100 मीटरच पोहता येतो पण मला 3 किलोमीटर पोहायला शिकवलं त्यांनी. आम्ही मीरकडे गेलो, आमचे दुसरे कोच मीर देव आहे, त्यांनी आम्हाला पॉलिश केलं. ते नंतर तेच पुढचा प्रश्न मी तोच विचारणार होतो. डॉक्टर सुरेश पेठे, विश्वास शहा, वैभव ठोंबरे, मिहिर देव आणि ट्राय फिटनेस झोन या सगळ्या परिवाराचा तुमच्या आयर्नमॅनच्या प्रवासात किती मोठा वाटा आहे? खूप मोठा वाटा आहे. म्हणजे ते त्यांना आमच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स होता. म्हणजे कधी बोललं पण अरे तुमचं काय आता फक्त मेडल घेऊन यायचं तुम्हाला, एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता. अच्छा. म्हणजे गेलं की म्हणजे नाही तुमच्यापेक्षा तुमच्या जे- त्यांना खूप कॉन्फिडन्स होता. अच्छा. म्हणजे आम्ही दोघे डिसिप्लिन मध्ये आमचे दोघांचे म्हणजे ते बघायचे. सातत्य आणि कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन हे आयर्न मध्ये हे खूप महत्वाचं आहे. हो. आणि जेव्हा टीम जेव्हा बघते ट्रायफिट झोनमध्ये एक फॅमिली आहे. ट्रायफिट झोन वैभव थोमरेंचे एक क्लब आहे, त्याच्यामध्ये आमची फॅमिली आहे. आम्ही रोज मयूर मिसलला आम्ही बसतो आणि तिकडे आम्ही गप्पा मारतो. आणि आमचे गप्पा काय असतात, आज किती रन केला, किती किलोमीटर सायकलिंग केला, तर सायकलिंगसाठी अजून काय काय इक्विपमेंट्स लागणार आहे. तसं असीम म्हणून असीम दरेकर इकडेच गुडलक हॉटेलजवळ राहतात, तर ते पण आम्हाला सांगतात तुमच्याकडे हे इक्विपमेंट असेल, कॅडन्स किती वाढवायचं असेल, हे मीटर पाहिजे. हे आम्हाला खूप शिकायला म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये जेवढा डीप गेलं त्यामध्ये इक्विपमेंट्समध्ये तुम्हाला माहिती पडतं तुमचे हार्ट रेट किती पाहिजे, झोन 1, झोन 2, झोन 3 हे तुम्हाला शिकायला भेटतं त्याच्यामधून. ते आम्हाला या फॅमिलीमध्ये हे खूप शिकवलं. आणि या ट्रेनिंगमध्ये जेव्हा ते ट्रेनिंग ट्रॅक करत होते आम्हाला एक म्हणजे आज यांनी 120 किलोमीटर केला आहे, यांनी आज 100 किलोमीटर केला आहे, किती स्पीडने केला, आज याला एवढा स्पीड मिळाला, आज याचा हार्ट रेट एवढा होता. तर याच्यामध्ये आम्हाला एकच म्हणायचे तुम्ही आता फक्त तुम्हाला मेडल आणायचं अजून काय, पण आम्हाला कॉन्फिडन्स नाही ना तिकडे जाऊन काय होईल. पण त्यांचं ऐकून म्हणजे खूप आणखीन कॉन्फिडन्स वाढायचं. म्हणजे हे सगळे बोलतायत ना, हे त्यातले बरेच आयरनमॅन होते. हे बोलतायत म्हणजे आपलं होणार व्यवस्थित. आपलं होणार. मग त्याच्यामध्ये मागच्या वर्षी पेटे सरांनंतर सलीलनी केला होता, केतननी केला होता, त्याच्यानंतर मागच्या वर्षी मनोज, सचिन आणि सचिन नेमाडे, पराग जोशी हे सगळ्यांनी मागच्या वर्षी आयरनमॅन केला होता. त्यांना बघून आम्ही इन्स्पायर्ड होतो, त्यांच्याकडनं आम्ही शिकायचो. का आता जसं आमच्याकडून कोण इन्स्पायर्ड आम्ही त्यांना स्टोरी सांगायचो, पण त्यांच्याकडनं आम्ही स्टोरी ऐकायचो. म्हणजे काय आहे, किती थंड पाणी आहे, काय अडचणी येतात ते सर्व त्यांनी आधीच सांगितलं होतं. आता हे जे ट्रेनिंग किती हार्ड होतं याचा आम्हाला तुमच्या बोलण्यातून अंदाज आलाय. तर हे ट्रेनिंगच्या दरम्यान असा काही प्रसंग आला असेल की नाही बाबा हे आपल्याच्यानी होणार नाही, किंवा कधीतरी असं वाटतं ना की की का करतोय मी हे सगळं. ते तर खूप वेळा असतं. मला तसं नाही वाटलं ऍक्च्युली. मला म्हणजे शेवटचे 2 महिने जे ट्रेनिंग होते ना खूप जास्त होतं. ते ट्रेनिंग करताना असं वाटलं, अरे ते पहिला तो आयरनमॅन होऊन जाऊ दे, इव्हेंट होऊन जाऊ दे, हे ट्रेनिंग खूप झालं आता. तो ट्रेनिंग मध्ये असं होतं. ट्रेनिंग मध्ये म्हणजे रोज 2 वाजता उठायचं, 7 वाजेपर्यंत करायचं सायकलिंग, रनिंग. की आपल्याला जमणार पटकन होऊन जाऊ दे आता जे आहे ते. नाही त्याच्यामध्ये जमणार असं कसं. आमचे जे कोच होते मीर देव, त्या आमचं कसं आता याच्यामध्ये 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग. मी कधीच 42 रनिंग केले नाही, माझ्यासाठी मी म्हणतोय. मी कधीच 42 धावलो, कधीच 180 किलोमीटर सायकलिंग केले नाही. आणि स्विमिंग 3.8 किलोमीटर कधीच केलेलं नाही. आता हे तिघे जाऊन एकत्र करायचं हे खूप मोठा प्रश्न होता मला. आता मी मीरला म्हणतो, मीर बेबसरला पण म्हणतो, मीरला पण कसं का होईल. तर खूप जण काय करतात, टायगरमॅनसाठी जातात आणि आपल्याकडे बर्गमॅन आणि 70.3 म्हणजे हाफ आयरनमॅन म्हणतात त्याला. ते गोव्याला हाफ आयरनमॅन असतो आणि बर्गमॅन 70.3 असतो. दोन्ही अर्धे असतात, फुल कुठेच नाही आहे. फुल टायगरमॅन असतो तो पण जास्त असतं नाही तर थोडासा कमी असतं नागपूरला. तर तो आमच्या स्पर्धेच्या 2 महिने अगोदर होता. पण आमचे कोच बोलले नाही, तुम्ही ते केलं का तुमची रिकव्हरी होणार नाही, तुम्ही नाही करायचं. तर प्रश्नचिन्ह असं होतं का आम्ही हे तिन्ही एकत्र करणं, प्रॅक्टिस तर पाहिजेच ना आम्हाला कधी. पण मीच्या एवढा कॉन्फिडन्स होता मला काही गरज नाही आहे. म्हणजे जे मी तुम्हाला ट्रेनिंग करतो ना तुमचं, त्या ट्रेनिंगमध्ये तुमचं ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तुम्ही ज्या पीक परत मला नेणार आहे, म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला मी 150 किलोमीटर सायकलिंग, फक्त सायकलिंग आणि 1-1.5 किलोमीटर 1-1.5 तास रनिंग त्याच्यामध्ये, आणि हे होऊन जाईल. पण शेवटपर्यंत आम्हाला तो प्रश्नचिन्ह होताच का होणार का नाही होणार.
पण त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांची ट्रेनिंग, ते ट्रेंड कोचेस आहेत, त्यांना जास्ती कल्पना खूप असते. कल्पना असते. त्यांनी त्याच्यामध्ये खूप लोकांना तयार केलं आहे. स्वतः ते मेडलिस्ट आहे. स्वतः वैभव सर 2 वेळा आयरनमॅन झालेले आहे. मीर 2-3 वेळा आयरनमॅन झालेला आहे. त्यामुळे हे त्यांचा कॉन्फिडन्स आणि आमची मेहनत हे आहे. म्हणजे येतं, म्हणजे सरांचा जे प्रश्न आहे का का करतोय आपण, हे येतोच. म्हणजे असं मॅडमनी सांगितलं, योगितांनी सांगितलं का एकदाच होऊन जाऊ दे, म्हणजे काय करतोय आपण, असं होतो. पण तिकडे जेव्हा आपण जसं सरांनी फिनिश लाईन मध्ये झाल्यानंतर म्हणजे आपण आता यश मिळालेलं नाही आपल्याला, तर पण नक्की येतोच ते. पण मेहनत तुम्ही केली तर 100% म्हणजे अभ्यास झाला असला म्हणजे परीक्षेची भीती वाटत नाही ना, वा, त्यासारखंच आहे. म्हणजे त्यासारखंच. प्रॅक्टिस झाली तर होणार. क्या बात आहे. त्यामुळे प्रॅक्टिस आणि अभ्यास हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही आता जस्ट बोलता बोललात. आणि तुम्ही दादा आता खूप सहज बोललात की इतकंच रनिंग 1-1.5 तासच, पण हे 1-1.5 तास आहे असं आमच्यासारख्या सामान्य लोकांना वाटतं. तर या सगळ्या प्रवासामध्ये कुठला असा भावनिक क्षण तुमच्या दोघांच्या आयुष्यात आला आणि कुठला प्रेरणादायी क्षण, असे दोन्ही, किंवा प्रेरणादायी आणि भावनिक असं एकत्र काही कॉम्बिनेशन, काय प्रेरणा मिळाली? एखादा असा क्षण होता का की तुम्ही दोघांनी मिळून तो एकत्र अनुभवलाय, पती पत्नींनी मिळून, किंवा वेगवेगळा सुद्धा? फिनिश तो तर म्हणजे अख्खा आता पिंपरी चिंचवड बघतोय, अख्खा आता म्हणजे जे सोशल मीडिया बघतात, म्हणजे जे माध्यमातून, मी सगळे मीडियाचा धन्यवाद पण करेल याच्यामध्ये, जे आम्हाला दोघांना आज प्रसिद्ध केलं आहे त्यांनी, तुमचा धन्यवाद करतो. जेवढे मीडिया चॅनल्स आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो का आम्ही दोघात पिंपरी चिंचवडचे पहिले दाम्पत्य ठरलोय. त्या फिनिश लाईनमध्ये आम्ही दोघे झेंडा घेऊन जे आलो, ते प्रसंग आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही विसरू शकणार. आणि दुसरी गोष्ट, प्रॅक्टिस करताना जेव्हा पण आम्ही दोघे जायचो तर लोकांना एक पाण्याची बाटली आणि एक लॅक्ट्रॉलची बाटली घेऊन जायचं. तर ती लॅक्ट्रॉलची बाटली याच्या हातात असायची आणि पाण्याची बाटली माझ्या हातात असायची. तर तो प्रेमाचा जे ते प्रतीक असायचं ते आम्ही वाटून घ्यायचो. तर तो खूप महत्त्वाचा असायचा, की लोकांना तो मिस होतो, तर आम्हाला तो मिस होत नाही. आणि उठताना कधी मी नाही उठायचो, तो कधी नाही आज करणार आहे, उठो करणार आहे. मग तो एक एक्सचेंज जे पासिंग व्हायचं नाही व्हायचं, त्याच्यामध्ये खूप अरे तोरे पण व्हायचे. कधी कधी आम्ही भांडण पण करायचो, तर असं करून भांडण करायचं, म्हणजे ते घोड्याचे 2 असं करून पण आम्ही आज भांडण झालेलं आहे. पडताना ही पुढे पडणार 1/2 किलोमीटर आणि मी मागे असणार, असं पण असतात. पण कधीतरी कोण भेटला आणि रनिंग करताना परत ते विसरून पण जायचं. पण घरी येऊन नाश्ता पण करायचाच आहे. आज माझी वेळ आहे डोसा करायची, तर डोसा मी करायचो आणि इडली ही करायची, असं. तर आज डोसा तर मला करायचं, तर मला नाश्ता बनवायला लागणारच आहे. असं की नाही आज रागून तर डोसा नाही होणार. ते प्रेम आहे. तुमची ती केमिस्ट्री इथे उपयोगी आली ना. ते बरोबर आहे. नवरा बायको आहे आणि आज 27 वर्ष झाले आमच्या लग्नाला. आणि आम्ही खूप प्रसंगी, म्हणजे कोलंबोला आम्ही आयरनमॅन हाफ आयरनमॅनसाठी गेलो, तेव्हा पण आम्ही दोघांनी हातात हात धरला. फिनिश केला आम्ही ते. छोटे आम्ही रन्स पण बरोबर केले. ते आमचं दोघांचा फिनिश एकत्र असतो, मोस्टली 90% एकत्र असतो. शेवटच्या प्रश्नाकडे येण्याआधी मला असं विचारावंसं वाटतं तुम्हाला की तुमच्या मुलांचा काय प्रतिसाद होता, त्यांना काय वाटलं? आपले आई बाबा इतके छान कॉम्पिटिशन जिंकलेत, काय म्हणाले, काय होतं ते सगळं सेलिब्रेशन? मुलाने तर खूप सपोर्ट केला होता आम्हाला. मुलगीचं तर लग्न झालं होतं, पण ती तिथून पण म्हणजे सपोर्ट करायचीच. पण ओपन वॉटरला वगैरे म्हणजे ग्रुप नसला, आम्ही दोघंच आहे, कारण आम्ही दोघंच होते इथून आयरनमॅनसाठी आमच्या ग्रुपमधून. तर तो खूप म्हणजे यायचा सकाळी बरोबर बोटमध्ये, तो आम्हाला सपोर्ट. त्याला खूप म्हणजे जो बोट चालवतो त्याला खूप घाम वगैरे यायचा उन्हाळ्यात, पण बेचारा तो थांबायचा, म्हणजे सपोर्ट करायला यायचा कायम. आणि मित्र वगैरे घरी आल्यावर त्याला खूप प्राऊड फील व्हायचं त्याचं, की माझे मम्मी पप्पा आयरनमॅन करतात. त्याची अरे तू काय करतो, तुझे मम्मी पप्पा करतात. म्हणजे खूप सपोर्ट होता, म्हणजे बोलायचा मम्मा. म्हणजे खूप मला मित्र विचारतात, मला खूप प्राऊड फील होतं. आणि पूर्ण आयरनमॅन जर्नीमध्ये इव्हेंटमध्ये पण तो आमच्या बरोबर होता. पण तो त्याला अलाउड नव्हता आतमध्ये, पण त्या रेलिंगच्या बाहेर सपोर्ट करायचा, टाईम म्हणायचा. पण या जर्नीमध्ये, आयरनमॅनच्या जर्नीमध्ये याचा अपघात झाला होता. त्याच्यामध्ये 123 किलोमीटरला ती पडली होती. 123 किलोमीटर याचा अपघात झाला होता. आणि 123 म्हणजे मोठा अपघात झाला. त्याच्या डाव्या पायाला पूर्ण खडचटला होता, उजवा पाय सुजला होता, मांडीमध्ये पूर्ण. मुख्य स्पर्धेत मुख्य स्पर्धेत याच्यामध्ये. आणि खूप हेडविंड होता तिकडे आणि थंडरस्टॉर्म चालू होता. आणि क्रॉसविंड आल्यामुळे ही पडली. सायकल पूर्ण उडाली आणि ही पडली. आणि पडल्यामुळे त्याचे तिकडे 25 मिनिटं तिकडे पण वाया गेले त्याच्यामध्ये. आणि नंतर यांनी मला तरी पण मला कव्हर केलं. कव्हर केल्यानंतर मी जेव्हा T2 ला आलो,
आणि T2ला आल्यानंतर काय झालं होतं का, मी स्विमिंग आम्ही एकत्र करायचो. मग माझी स्विमिंग चांगली असल्यामुळे मी पुढे निघून गेलो आणि याला थोडी अँझायटी होती स्विमिंगची. 1 किलोमीटर बरोबर होतो आणि मी निघून गेलो. मी बाहेर आल्यानंतर माझा मुलगा बाहेर रेलिंगच्या बाहेर होता. म्हणजे मम्मी आतमध्ये आहे, लक्ष ठेव आणि मला फक्त कळव का जायचं अगोदर कळव की ती आली की नाही बाहेर. तर मी निघून गेलो आणि मला तो भेटलाच नाही मध्ये. 7.5 तास फक्त मी देवीचंच नाव घ्यायचो का माझे देवीचे दर्शन दे देवा. मध्ये सायकलिंगच्या पण आम्ही दोघांना दिसलोच नाही, म्हणजे अक्षरशः हेल्मेट वगैरे ड्रेसअप असतो ते एवढं समजलं पण नसेल, पण नाही दिसलो आम्ही नाही दिसला. आणि सेम हो म्हणजे तसं आम्ही ड्रेसनी आणि असं थोडंसं ओळखू शकतो पण दिसलीच नाही मला. आणि हे का माझ्या मागेच होती आणि याची सायकलिंग खूप चांगली होती त्यामुळे ही मला आरामशी कव्हर करू शकत होती. तर मी जेव्हा T2ला शिरलो आणि मी मुलाला पहिले प्रश्न विचारला, मम्मी कुठे? मला मम्मी तुमच्या मागे. अरे वा छान, आत्ता झाला म्हणजे मम्मी पाण्याच्या बाहेर आली. मला पाण्याच्या बाहेर आली. आणि मी जेव्हा चेंज करून मी रनिंगला जाणार होतो आणि रनिंगला जाताना मी जस्ट स्टार्ट आणि मला माहिती होती आरामशी कव्हर करेल मला 200-300 मीटर मागे आणि रनिंग पण चांगली याची. तर मला आरामशी कव्हर, मी स्लो जाईल आणि आम्ही आरामशी. आमचं प्लॅनच तसं होतं का आपण रनिंगमध्ये एकत्र भेटू आणि एकत्र फिनिश करू. आणि मी तेव्हा जाणार होतो तेव्हा माझ्या मुलांनी सांगितलं, पप्पा मम्मी गिर गई आहे असं. म्हणजे मम्मीला किती गिर का आमच्या शूजचा अनक्लीट कधी होत नाही ना तर आम्ही पळतो. बोला नाही ते 123 किलोमीटरमध्ये गिर गई थी और उनको बहुत लगा है. मी घाबरलो, म्हणजे काय मला ते पुढे करू शकणार का नाही करू शकणार. आणि त्यांनी मी बघितला वेळ माझ्याकडे खूप भरपूर वेळ होता, म्हणजे 9.5 तासाचा खूप 1 तास अगोदर आम्ही संपवलं होतं. तर खूप वेळ होता. तर मी याच्यासाठी वाट बघितली तिकडे. आणि पुनीत बाहेर असल्यामुळे माझा मुलगा बाहेर असल्यामुळे त्याला कोचचा फोन आला, कपूर काय करतोय तिकडे, त्याला जायला सांगा. मला लागलाय त्याला. तर ती मम्मीला बघतोय, म्हणजे त्याला मेडिकल टीम आली, त्याला पट्टी केली. तेव्हा पण आम्ही दोघेंनी 42 किलोमीटर एकत्र केला. त्याला एवढा लागल्यानंतर म्हणजे एक माणूस त्या पाय थोडा सुजलाय, एवढा लागलाय, कपडे फाटले, पेनिंगही असेल पेन होत होता. आणि त्यावेळेला तुम्हाला वाटलं का आपण पूर्ण करू शकतो? नाही, मला करायचंच होतं काही पण. क्या बात. 123 ला मी पडले तेव्हा 2-3 फॉरनर होते माझ्या मागे, ते थांबले. एक तिथेच जो हेल्प सेंटर होतं तो मुलगा पण पळत आला. मग त्या मुलाला, मॅडम आर यू ओके? आय एम ओके, जस्ट चेक माय सायकल फर्स्ट. त्यांनी चेन वगैरे पूर्ण पडली होती, त्यांनी ती पूर्ण लावून दिली, गेअर वगैरे. तो बोलला थांबा ॲम्ब्युलन्स बोलवतो. म्हटलं नाही मी ओके, सायकल ठीक आहे तर मी ओके. मग मी तशीच गेले पुढे. नंतर पुढे जाऊन 10-15 मिनिटांनी मी ते फॉर्नरला परत ओव्हरटेक केलं. तेव्हा ते मॅडम आर यू ओके? येस येस आय एम ओके. ती हीच एकाची आता पडली असं त्यांना वाटलं. हो तेच. आणि मग माझं घड्याळ बंद पडलं, मी जोरात पडली ना, तर मला किलोमीटर पण समजत नव्हते लवकर. म्हणजे आता किती किलोमीटर राहिले काही समजत नाही. सायकल चालवत टाईम मॅनेजमेंट समजत नव्हतं. एवढं तर कळत होतं की मी वेळेच्या आधीच पोहोचणार. मग एका स्टेशनवर 8 स्टेशनवर मी विचारलं किती किलोमीटर राहिले, तर त्यांना पण काही एवढा अंदाजा नव्हता. ते बोलले 40 किलोमीटर आहे. अरे बापरे, आणखीन 40 किलोमीटर, खूप फास्ट सायकल, म्हणजे इतका हवा होती. पण म्हटलं नाही आता संपवलं पाहिजे. पण खरं बघितलं 20 किलोमीटरच होतं पुढे. आणि मग सायकलिंग फिनिश झाल्यावर मी तिथे विचारलं ऑर्गनायझर्सला, माझी पॅन्ट मागून खूप फाटली होती, म्हणजे अक्षरशः फाटूनच गेली होती असं खरसाटा बसल्यामुळे. तर मग म्हटलं मुलगा बाहेर रेलिंगचे आहे, मी स्पोर्ट्सचे शॉप्स वगैरे काही शॉर्ट्स वगैरे मिळाले तर मी वरतून घालते. पण ते बोलले नाही, तुम्हाला पुढं कंटिन्यू करायचं नसेल तर तुम्ही इथं सोडून द्या इथं स्पर्धा. म्हटलं नाही आता काही सोडून तर द्यायचं नाही, सोडून तर द्यायचंच नाही. म्हटलं आता एवढं पडून पण 50 किलोमीटर पुढे सायकल चालवली, आता 42 कशाला सोडायची. मग हे भेटले, ते बोलले तू एवढं का विचार करते, इथे फॉरेनचे लोक तर तुझं फाटलं त्याच्या वरचे कपडे घालतात. मग यांनी खूप सपोर्ट दिला मला. नाही काही नाही होत. मग मेडिकल टीम आली, थोडं बँडेड वगैरे केलं त्यांनी. आणि मग यांच्याबरोबर हे भेटल्यावर मग मी निश्चिंत झाले, नाही आता काही नाही, आता तर होणारच आहे आपलं. ते गाणं आहे ना, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, तसं काहीतरी तुमच्या दोघांमधली केमिस्ट्री आहे. मला तुम्हा दोघांनाही प्रश्न आहे हा आता, आणि हा शेवटचा प्रश्न आहे की आत्ताची जी तरुण मुलं आहेत, मुली आहेत किंवा जोड्या आहेत, कारण दाम्पत्याने केलेली ही स्पर्धा पूर्ण केली आहे तुम्ही, किंवा पालक आहेत, या सगळ्यांनाच तुम्ही संदेश काय द्याल किंवा काय सांगाल तुमच्या या जर्नीतून? तुम्ही वेगळं सांगाल, तुम्ही वेगळं सांगाल? मला असं वाटणार ज्या पूर्ण इंटरव्ह्यू जे पण ऐकणार त्यांचं एकच असणार आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. आणि एकमेकाचा साथ असेल मग जीवनामध्ये आपण 25 वर्ष 30 वर्ष आणि एकमेकाला साथ दिलेला असतो. या जर्नीमध्ये पण आपण वॉकिंगला बरोबर जातो, आपण रनिंगला बरोबर, कुठलाही एक ध्येय ठेवला तर मला हे करायचं आहे तर तुम्ही जीत ठेवली. आणि एज इज अ नंबर, एज इज अ टोटली नंबर. आता आयरनमॅनमध्ये पण अजून एक स्टोरी अशी आहे का एका लेडीनी 54 इयरमध्ये
त्यांनी 84, स्विमिंग हा, स्विमिंग शिकले, हो. शिकलं आणि 80 वयामध्ये त्यांनी आयरनमॅन केलंय. 80 वयामध्ये, मागच्या Foreign वर्षीच्या आहे. 80 वयामध्ये त्यांनी आयरन केलं. गिनीज बुकमध्ये त्याचा रेकॉर्ड आहे. मग दॅट्स वाय यू कॅन से एज इज ऑन द नंबर अँड यू कॅन डू एनी टाइम. हे म्हणजे आणि कोणीही करू शकतो, फक्त तुमची जिद्द पाहिजे. माझे पण हो. गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, माझं हर्नियाचं हर्नियाचं ऑपरेशन operation झालंय, झालं त्यांचं तरी मध्येच. पण मी केलंय. रिकरन्स हर्निया पण आहे, तरी पण मी केलेलं आहे. यांना पण एवढा लागल्यानंतर यांनी केलाय. त्यामुळे हे आहे. आणि हे पण म्हणणार काहीतरी. मला असं वाटतं की दोघांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. एकमेकाने दोघांना एक दुसऱ्याला सपोर्ट केला आणि सातत्य ठेवलं तर कुठलाही संकट असो किंवा कुठलीही अवघड स्पर्धा असो ती खूप इझिली करू शकता तुम्ही. खूप छान तुम्ही दोघंही बोलताय. खरं तर ही मुलाखत संपू नये असं वाटतंय. इंदिरा संत या ज्या कवयित्री आहेत ना, त्यांच्या 2 छान कवितेच्या ओळी तुम्हाला दोघांना बघून मला म्हणाव्याशा वाटतात, किंवा त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहून ठेवलं आहे की संसार म्हणजे काय, तर एकमेकांचं सुख वाटून घ्यायचं आणि दुःख एकमेकांचं सहन करायचं, आणि असा जो सहवास आहे त्याला सहजीवन म्हणतात. मला वाटतंय तुम्ही सुख दुःख इतकं छान वाटून घेतलं आहे आणि ते सहजीवन तुम्ही दोघंही जण जगलायत. खूप उत्तम अशी जोडी आज आपल्या विवेक संवादच्या निमित्ताने आपल्याला भेटली आहे. तुम्हा दोघांचेही खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्रेक्षक मित्रांनो, हा संवाद तुम्हाला आवडला असेलच, प्रेरणादायी नक्कीच वाटला असेल, आणि तसं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती पाहण्यासाठी विवेक संवाद हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी संवादासह. नमस्कार.